श्री भक्त विजय कथासार अध्याय 4. संत नामदेव महाराजांचे चरित्र. श्री गणेशाय नमः. क्षीरसागरात वास्तव्य करणाऱ्या नारायणांनी एकदा शुक्र आणि उद्धव यांना बोलावले व म्हणाले, तुम्ही दोघांनी भूलोकी अवतार घेऊन लोकांना भक्ती महात्म्य सांगा व त्यांचा उद्धार करा. तेव्हा त्यांनी श्रीहरींना आम्हाला अयोनी संभव जन्म मिळावा अशी प्रार्थना केली. ती मान्य करून त्यांनी दोघांना शिशुरूप दिले आणि एकेका शिंपल्यात घालून ते पर्जन्य वर्षावात नदीत पडतील असे केले. त्यांपैकी शुकांना भागीरथीत तर उद्धवांना भीमा नदीत सोडले. त्यावेळी शुक रामनाम घेत होते तर उद्धव विठ्ठल नामाचा जप करत होते. पंढरपुरात दामाजी व गोणाई नावाचे एक वृद्ध दाम्पत्य राहत असे. ती उभयंता पांडुरंगांची सेवा भक्ती करत असत. त्यांना मूलबाळ नव्हते. एके दिवशी गोणाई दामाजींना म्हणाल्या, नाथ, तुम्ही विठ्ठलांकडे एकतरी पुत्र मागा. ते म्हणाले, अहो, आता आपण वृद्ध झालो आहोत. भगवंत आपल्याला संतती कोठून देणार आणि या वयात तुम्ही भलती इच्छा का धरता. त्यावर त्या म्हणाल्या, ईश्वरी सत्ता अगाध आहे. ज्यांच्या शक्तीने राम अवतार समुद्रावर पाषाण तरंगले त्या श्रीहरी पांडुरंगांना आपल्याला संतान देण्यात काय कष्ट पडणार आहेत. तेव्हा त्यांचे मन राखण्यासाठी दामाजी पांडुरंगांच्या महाद्वारी गेले व म्हणाले, हे देवादिदेवा, माझ्या पत्नींना संततीची अपेक्षा आहे. त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्यावेळी त्यांना अचानक झोप आली. तेव्हा पांडुरंग त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, तुम्हाला पुत्रदान दिले आहे. उद्या तुम्ही स्नानासाठी भीमेवर जाल तेव्हा एक बालक पाण्यातून वाहत येईल. त्याला घरी न्या. तो महान वैष्णव उद्धवांचा अवतार आहे. त्याची मोठी कीर्ती होईल. त्या स्वप्न दृष्टांताने त्यांना जाग आली. ते स्वप्न त्यांनी गोणाईंना सांगितले. तेव्हा ईश्वरी कृपेने आपली इच्छा पूर्ण होणार याचा त्यांना अतिशय आनंद झाला. दुसऱ्या दिवशी दामाजी स्नानासाठी नदीवर गेले असताना प्रवाहातून एक मोठा शिंपला वाहत येताना दिसला. नवल वाटून त्यांनी तो धरला आणि उकलून पाहिला तर काय आश्चर्य, त्यात एक नवजात बालक होते. ते अत्यंत तेजस्वी आणि सुंदर होते. दामाजींनी त्याला वस्त्रात गुंडाळून घरी नेले आणि हा घ्या तुमचा पुत्र असे म्हणून त्याला गोणाईच्या मांडीवर ठेवले. तेव्हा